आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी. जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. इंटर मियामीला सिन्सिनाटीकडून 0-3 असा पराभवाचा सामना करावा लागलाय. या पराभवामुळे लिओनेल मेस्सीच्या सलग गोल करण्याच्या मालिकेला ब्रेक लागला. सिन्सिनाटी विरुद्ध या सामन्यात मेस्सीला एकही गोल करता आला नाही. या विजयामुळे सिन्सिनाटीनं ईस्टर्न कॉन्फरन्समध्ये फिलाडेल्फिया युनियनच्या केवळ एका गुणाने मागे राहत आपलं दुसरं स्थान कायम राखलं. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने जागतिक क्रमांक 1 असलेल्या मॅग्नस कार्लसनचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. अर्जुन एरिगेसीनंही जबरदस्त पुनरागमन करत अंतिम 8 मध्ये स्थान मिळवलं. प्रज्ञानंदने कार्लसन विरुद्ध सुरुवातीपासूनच आक्रमक व प्रभावी चाली खेळल्या. डावाच्या मध्यभागी कार्लसनला संधी मिळाली होती, तरीही प्रज्ञानंदनं कल्पकता आणि शांत संयमाने खेळ करत सामना आपल्या बाजूने झुकवला. भारताच्या दीप्ती शर्मानं नाबाद 62 धावांमुळे भारतीय महिला संघानं इंग्लंड विरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना जिंकला. 4 बाद 124 अशा स्थितीतून 90 धावांची भागीदारी करत विजयाचं दार उघडलं गेलं. भारतात पुढील काही महिन्यात होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड दौऱ्यावरील ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या पहिल्या सामन्यात भारतानं इंग्लंडला 6 बाद 258 धावांवर रोखलं. त्यानंतर हे आव्हान 48.2 षटकांत 6 विकेट गमावत पार केलं. 4था कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय संघ मँचेस्टरमध्ये दाखल झाला. 4थ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज होण्याचा भारतीय संघ प्रयत्न करतोय. त्यासाठी भारतीय संघाच्या सरावाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण त्यातच आता भारतीय संघाला अर्शदीपच्या रूपातच मोठा धक्का बसलाय. कारण 4थ्या कसोटीसाठी सराव करत असताना अर्शदीप सिंगला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो 4थ्या कसोटीत खेळणार की नाही याबाबत निश्चित निर्णय झालेला नाहीये. ऑलिम्पिकमधील क्रिकेटच्या समावेशावरून कोणतेही प्रश्न येऊ नयेत यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं अमेरिका क्रिकेट बोर्डाच्या सर्व कार्यकारिणीनं राजीनामा द्यावा असा प्रस्ताव दिला. अमेरिकेत 2028चे ऑलिम्पिक आहे, मात्र अमेरिका क्रिकेट संघटनाच अमेरिका ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक समितीस संलग्न नाहीये. त्यामुळे भविष्यात पेच होऊ शकतो. जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीयांची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. लक्ष्य सेन, सात्विक चिराग आणि सिंधू पहिल्या फेऱ्यांतच बाद झालेत. जागतिक क्रमवारीत 18व्या स्थानावर असलेल्या लक्ष्य सेनच्या कामगिरीत सातत्य नसल्याचं आज पुन्हा सिद्ध झालंय. जपानच्या कोदाई नाराओका विरुद्ध त्याचा 19-21, 11-21 असा पराभव झाला. अवघ्या तासाभराच्या लढतीत त्याची हार झाली. शुभमन गिल कसोटी क्रिकेटमध्ये नंबर 4 फलंदाजीच्या स्थानावर आल्यापासून भारतीय संघ सतत एका चांगल्या नंबर 3 फलंदाजाच्या शोधात आहे. यामध्ये टीम इंडियाच्या नंबर 3च्या जागेसाठी सुरू असलेले प्रयोग थांबण्याची वेळ आली. साई सुदर्शन आणि करुण नायरला मिळालेल्या संधी फसल्यामुळे आता एक नवा पर्याय समोर आलाय, जो सध्या भारतीय संघासाठी या क्रमांकाचा योग्य दावेदार मानला जातोय. शुभमन गिल जेव्हापासून नंबर 4 वर खेळायला लागलाय तेव्हापासून टीम इंडियाचं नंबर 3 साठीचं गणित अजूनही फिट बसलेलं नाहीये. भारतीय क्रिकेट मंडळ जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था आहे, पुन्हा एकदा सिद्ध झालं. बीसीसीआयनं 2023-24च्या आर्थिक वर्षात तब्बल 9,741.7 कोटींचा महसूल कमावला. फ्रँचायझी आधारित T20 लीगमध्ये भारत आणि जगभरातील अव्वल क्रिकेटपटू सहभागी होतात. बीसीसीआयनं आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 9,741.7 कोटी रुपये महसूल मिळवला, ज्यात IPLचा वाटा 5,761 कोटी रुपये. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.